नमस्ते विद्यार्थी मित्रो, आपण या व्हिडिओमध्ये समरूपता या प्रकरणामधील एक महत्त्वाचं प्रमेय बघायचं आहे। ते प्रमेय असं आहे, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांची क्षेत्रफळे कशी असतात, तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। तर प्रमेय काय आहे बघा। प्रमेय असं आहे, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते। जे दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते। म्हणजेच दोन समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात। ते आपण सिद्ध करूया। सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा आकृती घ्या। दोन त्रिकोण आपण घ्या। समजा त्रिकोण ABC, यामध्ये आपण AD हा बाजू BC वरती लंब टाकलेला आहे आणि दुसरा त्रिकोण घेतला आपण त्रिकोण PQR, यामध्ये PS हा बाजू QR वरती लंब टाकलेला आहे। आता हे दोन समरूप त्रिकोण आपण घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांचे संगत कोण एकरूप असणार आहेत। कोण B एकरूप कोण Q आणि कोण C एकरूप कोण R। आता पक्ष काय देतात याच्यावरती, सुरुवातीचा भाग पक्ष, हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे माहिती आहे आपल्याला। दिलेला आपण त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AD लंब BC आणि PS लंब QR एवढं माहिती आहे हे पक्षामध्ये। असं असेल तर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर आपल्याला सिद्ध करायचं आहे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे। म्हणजे साध्य करायचं त्याला बघा, क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC, हे त्रिकोण ABC क्षेत्रफळ छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर संगत बाजूंच्या, आता संगत बाजू AB आणि PQ संगत बाजू आहे त्यांच्या, तर त्यांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढं म्हणजे AB वर्ग छेद PQ वर्ग म्हणजेच BC वर्ग छेद QR वर्ग एवढा असेल बरोबर AC वर्ग छेद PR वर्ग असं असेल। म्हणजे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढं असतं। मग कोणत्याही संगत बाजूंचा वर्ग घेतला तर चालतो। तर असं हे साध्य हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। ते सिद्ध करण्याची सिद्धता बघा। पहिल्यांदा काय करूया आपण, हे दोन कोणतेही त्रिकोण आहेत असं समजूया। आपण सुरुवातीला या प्रकरणात सुरुवातीला एक गुणधर्म बघितला होता, कोणत्याही दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतं। पहिला गुणधर्म आपला आठवते का बघा, तो गुणधर्म आपला त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे कोणतेही दोन त्रिकोण आहे, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर ABC चा पाया BC गुणिले संगत उंची AD छेद PQR चा पाया QR गुणिले संगत उंची PS, म्हणजे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढं असतं। ते आपण घेतलं, हेच आपण गुणाकार सेपरेट करून लिहिला बरोबर BC छेद QR गुणिले AD छेद PS, विधान नंबर 1 हे पहिल्या गुणधर्मावर। आता यानंतर आपण हे दोन त्रिकोण विचारात घेऊया। त्रिकोण ABD याच्यामधलाच हा लहान त्रिकोण ABD आणि त्रिकोण PQS या दोन त्रिकोणामध्ये हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवूया। त्यामध्ये कोणकोणते घटक एकरूप मिळतात बघा, कोण B एकरूप कोण Q, कारण पक्ष पण पक्षामध्ये हे त्रिकोण समरूप घेतले आहेत। समरूप त्रिकोण म्हणजे संगत कोण एकरूप, म्हणून कोण B एकरूप कोण Q कारण पक्ष। त्याचबरोबर कोण ADB आणि कोण PSQ हे दोन्ही कोण काटकोन, ADC काटकोन म्हणजे ADB सुद्धा काटकोन म्हणजे 90 मापाचा, म्हणजे तर आपल्याला कोण ADB बरोबर कोण PSQ बरोबर 90 अंश, हे दोन्ही समान मापाचे असल्यामुळे हे दोन सुद्धा एकरूप। आता या दोन त्रिकोणामध्ये ABD आणि त्रिकोण PQS मध्ये दोन संगत कोण एकरूप आहेत, म्हणून कोको कसोटीनुसार हे आपल्याला त्रिकोण समरूप मिळतील, म्हणून त्रिकोण ABD समरूप त्रिकोण PQS कारण कोको कसोटी। आता लहान दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू प्रमाणात, म्हणून आपल्याला पाहिजे ते बाजू घ्या, म्हणून बाजू प्रमाण कसे येईल AD छेद PS, AD छेद PS बरोबर AB छेद PQ, उदाहरण नंबर 2। आता आपण पूर्ण त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप आहेतच, हे पक्षामध्ये दिलेलं आहे। ते समरूप म्हणजे त्यांच्या सर्व बाजू प्रमाणात असणार आहेत, गुणोत्तर समान असणार त्यांची आणि सर्व कोण एकरूप असणार आहेत। आता हे दोन त्रिकोण समरूप म्हणजे त्यांच्या बाजू प्रमाणात घेऊया आपण, म्हणून काय लिहिलं बघा AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR, AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR। आता विधान 1, 2 आणि 3 वरून
काय लिहितं बघा. पहिल्यांदा विधान 1 मध्ये काय बघा, 1, 2 आणि 3 वरून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बीसी छेद क्यू आर गुणिले एडी छेद पी एस. पण 2 मध्ये एडी छेद पी एस म्हणजे एबी छेद पी क्यू आर आणि 3 मध्ये एबी छेद पी क्यू म्हणजेच बीसी छेद क्यू आर, म्हणजे एडी छेद पी एस ऐवजी आपल्याला बीसी छेद क्यू आर घालता येईल. 1, 2 आणि 3 वरून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बीसी छेद क्यू आर गुणिले एडी छेद पी एस हे विधान 1. ते एडी छेद पी एस ऐवजी आपल्याला परत बीसी छेद क्यू आर घालता येतं. ते कसं मी आता सांगितलं, कारण एडी छेद पी एस बरोबर एबी छेद पी क्यू आणि 3 मध्ये एबी छेद पी क्यू बरोबर बीसी छेद क्यू आर, म्हणजे एडी छेद पी एस ऐवजी बीसी छेद क्यू आर घालतो. मग याचा गुणाकार केला तर काय येईल, बीसी गुणिले बीसी बीसीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग आणि बीसी छेद क्यू आर म्हणजेच एबी छेद क्यू पी क्यू आहे म्हणून बरोबर एबी वर्ग छेद पी क्यू वर्ग म्हणजेच एसी छेद पी आर आहे म्हणून एसी वर्ग छेद पी आर वर्ग. अशा रीतीने आपलं हे साध्य सिद्ध होतं. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बीसी वर्ग छेद क्यू आर वर्ग बरोबर एबी वर्ग छेद पी क्यू वर्ग बरोबर एसी वर्ग छेद पी आर वर्ग. म्हणजेच दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराबरोबर असते. आता याच्यावरती उदाहरणं कशी विचारतात बघूया आपण. तर ते उदाहरण बघा आपल्याला सोडवायचे आहेत. पहिलं उदाहरण इथे घेऊया आपण. समजा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर 16 आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 25. तर एबी छेद पी क्यू या गुणोत्तराची किंमत काढा असं म्हणलं. ते दोन त्रिकोण समरूप आहेत, दोन्हींची क्षेत्रफळ दिलेलं आहे, तर त्याच्या संगत बाजूंचं गुणोत्तर काढायचं आहे. ते कसं काढता येईल, आता दोन त्रिकोण समरूप आहेत म्हटल्यानंतर आपल्याला हे प्रमेय वापरता येईल, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय वापरता येईल. तर ते कसं लिहिलं बा, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे पहिल्यांदा लिहिलं. ते समरूप आहेत म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे निश्चितच त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरावर असणार आहे, म्हणजे ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग, कारण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय आताच आपण सिद्ध केलं. आता इथे किमती घाला. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी दिलं 16, एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर 25 बरोबर ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला ए बी वरचं वर्गमूळ ए बी, पी क्यू वरचं वर्गमूळ पी क्यू म्हणून ए बी छेद पी क्यू मिळेल बरोबर 16चं वर्गमूळ 4, 25चं वर्गमूळ 5 म्हणजे ए बी छेद पी क्यू बरोबर 4/5. अशी छोटी छोटी उदाहरणं सुद्धा विचारतात, हे आपल्याला पटकन सोडवता येईल. या ठिकाणी दोन त्रिकोण समरूप दिलं तर त्यांचे क्षेत्रफळ दिलं तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरावर असते लक्षात ठेवायचं. आणि समरूप नाही कोणती दोन त्रिकोण असेल तर पहिला गुणधर्म लक्षात ठेवायचा, दोन्हीमध्ये गोंधळ होऊ दे नका. आता दुसरं उदाहरण परत बघा. समजा दोन समरूप त्रिकोणांच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2/5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौरसेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. बघा इथं पहिलं विधान काय, दोन समरूप त्रिकोण आहेत, त्यांच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2/5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं. समजा ते दोन त्रिकोण आपण मानूया. समजा त्रिकोण एबीसी आणि एबी दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू आर, ते समरूप आहेत म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर मानू. त्यामधला एक लहान आणि एक मोठा मानूया. यातला त्रिकोण एबीसी हा लहान मानला तर त्रिकोण पी क्यू आर हा मोठा त्रिकोण आहे असं मानू. आता त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण घेऊया. क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे निश्चितच संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरावर असणार आहे. मग संगत बाजूंचं गुणोत्तर 2/5 दिले, त्याच्या वर्गाचं गुणोत्तर म्हणजे 2चा वर्ग छेद 5चा वर्ग, कारण समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे प्रमेय. आता हा वर्ग करा. ह्याच्यामध्ये परत एरिया ऑफ त्रिकोण एबीसी दिला आहे 64, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ ते आपण घातलं 64 छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 2चा वर्ग 4 छेद 5चा वर्ग 25. पक्षांतर केल्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर इकडे नंतर 4ला गुणलं जाईल. 4 गुणले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 64 गुणले 25. 4 या बदलाने एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 64 गुणले 25/4. हे जर सोडवलं तर उत्तर येईल 400. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर हा मोठा त्रिकोण, तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 464 चौरस सेंटीमीटर. आणखी एक उदाहरण बघा तिसरं. आता यामध्ये काय दिले बघा, समलंब चौकोन एबीसीडी मध्ये बाजू ए बी, तर समलंब चौकोन घेतलेला आहे. बाजू ए बी समांतर बाजू सी डी, हे दोन बाजू समांतर आहेत. त्यानंतर कर्ण एसी
आणि कर्ण बीडी हे परस्परांना पी मध्ये छेदतात. कर्ण एसी आणि कर्ण बीडी परस्परांना पी बिंदूमध्ये छेदतात. तर सिद्ध करा एरिया ऑफ त्रिकोण एपीबी छेद एरिया ऑफ त्रिकोण सीपीडी बरोबर AB वर्ग छेद CD वर्ग. AP म्हणजे हा त्रिकोण आणि CPD म्हणजे हा त्रिकोण. यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर ABचा वर्ग छेद CDचा वर्ग हे सिद्ध करायचं. म्हणजे निश्चितच काय सिद्ध करावं लागेल तुमच्या लक्षात आलं असेल. हे दोन त्रिकोण जर समरूप आपण सिद्ध केलं तर निश्चित आपल्याला म्हणता येईल त्यांचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढं असतं. हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे सिद्ध आपल्याला करावं लागेल. तर ते कसं करायचं बा सोपं एकदम. तर पहिल्यांदा ते दोन त्रिकोणांचा विचार करूया. त्रिकोण APB हा व त्रिकोण CPD मध्ये. आता AB समांतर CD दिलेला आहे त्यामुळे कोण हा कोण BAP किंवा PAB आणि कोण PCD हे व्युत्क्रम कोण असल्यामुळे आपल्याला एकरूप मिळतील. म्हणजे कोण PAB हा एकरूप कोण PCD. या दोन समांतर रेषा घेतल्या AB आणि CD समांतर आणि AC जर छिद्रे घेतली तर हा कोण आणि हा कोण व्युत्क्रम कोण आहे त्यामुळे एकरूप. त्यानंतर कोण APB एकरूप कोण CPD. APB हा आणि एकरूप कोण CPD हे दोन्ही कोण विरुद्ध कोण आहेत हे लक्षात येतं आपल्याला. विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात त्यामुळे हे सुद्धा एकरूप मिळतील. मग दोन्ही त्रिकोणाचे दोन संगत कोण जर एकरूप असतील तर लगेच हे दोन त्रिकोण समरूप होतात. आपल्याला कोको कसोटी झालेला आहे त्यामुळे म्हणता येईल त्रिकोण APB समरूप त्रिकोण CPD कारण कोको कसोटी. म्हणजे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्याच्या सर्व संगत बाजू प्रमाणात किंवा त्यांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरावर असतं. आपल्याला त्याला एरिया ऑफ त्रिकोण APB छेद एरिया ऑफ त्रिकोण CPD बरोबर संगत बाजू घ्या ABचा वर्ग छेद CDचा वर्ग कारण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय. जे अशा रीतीनं हे अतिशय महत्त्वाचं प्रमेय आहे. हे सिद्ध करता आलं पाहिजेच आणि याच्यावरती उदाहरण फार विचारतात तर ती उदाहरणं तुम्हाला सोडवता आली पाहिजेत. याच्यावरला जो सराव संच आहे मला वाटतं 1.4 तो सोडवा आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह पण सोडवा चालू करा. शंका काय असतील तर मेसेज करा. शंका विचार चला म्हणजे आपल्याला ते सोडवून देता येईल. धन्यवाद.